हॅलो चेक करूयात सुरुवात आपण आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्या समोर नक्कीच येतोय। जय मल्हार विरोधात नरेश दादा प्रतिष्ठान ढेकू ही पहिली लढत पाहायला मिळते। रायगडी मंदिरे वसे माझा राया, रायगडी मंदिरे वसे माझा राया, चरणाशी अर्पितो अजन्म ही काया, चरणाशी अर्पितो अजन्म ही काया, जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो मी तुम्हा शिव छत्रपती, प्रथम वंदितो मी तुम्हा शिव छत्रपती। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। यहीं से डालेंगे उसको। हाँ चलेगा, ये टावर है ना कनेक्शन, इधर से उधर जाएगा, थोड़ा वायर रहेगा ना। नहीं मेरा वायर तो वहाँ से डाल दिया है अभी देर। आज आमचे सर सुद्धा खेळताना दिसणार आहेत। चला बेस्ट ऑफ लक तुम्हाला सर्वांना। नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकू संघाचे संघ मालक आमचे प्रशांत दादा पाटील, आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं आहे। आपलं सहर्ष स्वागत आहे। दादा या आपण मुख्य मंचावरती। सलामीचे बॅटर आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला नरेश आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय 12वा प्रतिनिधी पाठवा इथे आपण प्लीज। विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांना की आपले 12वा प्रतिनिधी इथे आपण पाठवायचे। बघा ज्यांना ज्यांना आम्ही ओळखतो त्यांची आम्ही नावं घेऊ शकतो, परंतु ज्यांची नावं आम्हाला माहीत नाहीत त्यामुळे आम्हाला नावं माहीत होणं गरजेचं आहे। योगेश पहिलं षटक घेऊन ते गोलंदाज आपण पाहतोय जय मल्हार या संघाकडून योगेश, आणि स्ट्राईक एंडचा फलंदाज आपण पाहतोय प्रवीण देशमुख। नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहताय नरेश ठोंबरे। चला पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल। आजच्या दिवसातील पहिला चेंडू मैदानावरती पडतोय। अतिशय जबरदस्त इथे मात्र क्लासिक पाहायला मिळतोय, परंतु या चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा नक्कीच पाहायला मिळतंय। सन्मान दिला या चेंडूला, अतिशय सुंदर चेंडू टाकला होता। या चेंडूला सन्मान दिलं, एक धाव धावून काढली आणि एका धावेने आपलं खातं खोललं श्री गणेराला वंदन करून। आणि आता स्ट्राईक एंडवरती आलाय ज्याची खऱ्या अर्थाने मगातपासून मी नावाचा उल्लेख करतोय वारंवार, एक दिग्गज खेळाडूंच्या यादीमध्ये आदराने नाव घेतलं जातं नरेश ठोंबरे हे नाव, अस्रोटी गावचे सुपुत्र। नक्कीच स्ट्राईक एंडला आता आले डाव्या हाताचा फलंदाज। बरोबर आता टायमिंग सर सांगायचं झालं तर घड्याळामध्ये 4 बरोबर वाजलेत आणि 4 वाजता पहिला सामना या 40+ प्रीमियर लीगचा सुरू झालेला आहे। म्हणजे आज बरोबर वेळेमध्ये सामने सुरू झालेत, अर्धा तास उशीर झालाय जरूर। नेक्स्ट बॉल पाहते आपण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत योगेश। थोडासा स्लोअर चेंडू टाकण्यात आला, इथे मात्र हलकासा स्टिअर केलाय, चेंडूला सन्मान देण्याचं काम केलं नरेशने। एक खेळाडूची ओळख असते खऱ्या अर्थाने, बघा चांगला खेळाडू कधी गणला जातो ज्यावेळेस एखाद्या चांगल्या चेंडूला चांगला सन्मान देणं गरजेचं असतो, तेव्हा त्या खऱ्या अर्थाने खेळाडूची गणना होते चांगल्या खेळाडूमध्ये। इथे मात्र रिस्पेक्ट दिलाय चेंडूला चांगला, नक्कीच मी म्हणेन। पुढे एकदा स्ट्राईकला आपण पाहतोय प्रवीण। 3 ते 5च्या दरम्यान या मैदानावरती हवेचा ओघ वाहू लागतो। एक तुम्हाला सांगायचा तर एक अनुभव, होम ग्राउंड आहे आमचं नक्कीच आहे। 5 वाजेपर्यंत हवा असते, 5 नंतर हवा कमी होते। इथे मात्र हलकासा नक्कीच कव्हरच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय, क्षेत्राच्या जोरात धावत जातोय, तितक्यात मात्र चेंडू जातोय। हा 1 बाउन्स 2 बाउन्स येतोय, हा पहिला खणखणीत 4 धावांसाठी आलाय चौकार। सुरुवात मात्र नक्कीच आजच्या दिवसाची एका धावेने झाली होती आणि त्याच्यानंतर दुसरी धाव सुद्धा आली लगेचच आणि आता चौकार आलाय कव्हरच्या दिशेला। सुरुवात चांगली करतायत नक्कीच आपण पाहतोय। एका बाजूला नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकू संघ आणि एका बाजूला जय मल्हार संघ। लढत मात्र चुरशीची होणार यात काही शंका नाहीये।
पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा नक्कीच तटवलेला चेंडू दरम्यान क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे, कोणतीही चुकी करत नाहीये. एक धाव मिळतीये, एका धावेवरती समाधान सुद्धा होतंय. सर्व पाहुणे मंडळींचं, सर्व क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षकांचं, मी समालोचक अनिल कोळी सर्वांचं या 40 प्रश्न प्रीमियर लीगमध्ये सर्वांच्या सहर्ष स्वागत करतोय. स्पर्धा अभिमानाची स्वाभिमानाची आपण पाहताय. 3 तालुक्याची ही स्पर्धा सुधागड, खालापूर आणि कर्जत 16 नामांकित संघ या स्पर्धेमध्ये उतरलेत. परंतु या 16 नामांकित संघांमधून कोणता एक संघ चॅम्पियन ठरणार? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने जरूर केलाय नरेशने मात्र इथे, परंतु या चेंडूवरती एक धाव मिळते, एका धावेवरती समाधान होते. पहिलं षटक चालू आहे. आपण पाहतोय गोलंदाज योगेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्ट्राईकला प्रवीणला आपण पाहणार आहोत आता. नेक्स्ट बॉल. सरळ बॅटने खेळून काढलाय चेंडूला आणि चेंडूला मात्र भेदून दिलाय. लॉंग ऑफ रिझनला आलाय 6 धावांसाठी. खणखणीत दणदणीत षटकार. अतिशय जबरदस्त देखना फटका पाहायला मिळाला नक्कीच प्रवीणच्या बॅटमधून. याच्या अगोदरचा चौकार सुद्धा अतिशय जबरदस्त होता आणि आता हा लॉंग ऑफला षटकार सुद्धा अतिशय सुंदर आलाय. दरम्यान पहिलं षटक समाप्त झालं इथे आणि पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहतोय धावसंख्या झाली ती नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकू या संघाची बिनगडी बाद 14 धावसंख्या झाली आहे. सुरुवात मात्र अतिशय दमदार चांगली सुरुवात झालेली आहे. पहिल्या षटकात 14 धावा स्कोर बोर्डवरती लागलेल्या आहेत. येणारे अजून 4 षटक आहेत. येणाऱ्या 4 षटकात किती धावा येतील ते आपण पाहणार आहोत. आपण घर बसल्या ही संपूर्ण स्पर्धा पाहतोय फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून. अतिशय जबरदस्त असं काम केलं जातंय यूट्यूबच्या माध्यमातून. 2 कॅमेरे, लाईव्ह कॅमेरे आपण पाहतोय. दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज आपण पाहतोय जय मल्हार या संघाकडून. काय नाव आहे दादा? हा बॉलरचं नाव काय? गोलंदाजी मार्फत दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज जय मल्हार संघाकडून सुनील ठोंबरे. आणि आपण पाहतोय स्ट्राईक एंडला त्याच्या विरोधात मात्र उभा आहे एक अतिशय जबरदस्त असा एक धडाकेबाज फलंदाज नरेश ठोंबरे. आपण नक्कीच पहिल्या सत्राच्या इनिंग्स ब्रेकमध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा घेणार आहोत. यानंतरची जी मॅच असेल त्यांनी रिपोर्टिंग करायची लगेच आयोजकांशी. आपण आलंय म्हणून रिपोर्टिंग करायची आहे. आयोजकांना विनंती असेल नेक्स्ट मॅचवाल्यांना कॉल सुद्धा आपण करायचा आहे. अतिशय सुंदर चेंडू इथे टाकलाय नक्कीच आपण पाहतोय सुनीलच्या माध्यमातून. पहिला चेंडू वेगवान चेंडू टाकला. हा चेंडू नक्कीच मात्र इथे डॉट चेंडू आलाय. नरेश ठोंबरे ऑन स्ट्राईक आहेत. सर्व संघ मालकांना विनंती असेल की आपण इथे आला असाल तर आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी विनंती असेल. सहर्ष स्वागत आहे आपलं. इथे मात्र नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक चेंडू जे इथे आलाय. दरम्यान हातातला गोळा खाली निसटलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट. चुकीला माफी नाही खऱ्या अर्थाने. क्रिकेटचं समीकरण मित्रांनो माहिती असणं गरजेचं आहे. कॅचेस विन द मॅचेस. सर्वांनाच माहिती असेल ओडीआयचा फायनलचा सामना इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया. रोहित शर्माची कॅच का नाही सुटली त्यावेळेस? ट्रॅव्हिस हेडने काय कॅच पकडली होती. कदाचित तो झेल सुटला असता तर आज वर्ल्ड कप आपल्या नक्कीच भारतात आला असता. दरम्यान पुन्हा एकदा या चेंडूवरती 2 धावा मिळत आहेत. आपण पाहतोय नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकू या संघाला थोडंसं नक्कीच मी म्हणेन शांत स्वरूपाचं क्रिकेट मैदानात चालू आहे. नरेशला सुद्धा माहिती आहे एक महत्त्वाची विकेट नक्कीच माझी आहे. मला थोडंसं चांगल्या चेंडूला सन्मान देणं गरजेचं आहे. 2-4 चेंडू बॅटवरती घेणं गरजेचं आहे कारण की 5 षटकांचा सामना आहे.
5 षटकामध्ये कशा पद्धतीची रणनीती आपल्याला आखायची याचं पूर्ण कॅल्क्युलेशन नरेशने केलेलं आहे. स्लोअर अटेम्प्ट केला इथे, मात्र नक्कीच या चेंडूला सन्मान देण्याचं काम केलं. 1 धाव इथे जोरात धावून काढली, 1 धाव मिळते ती नरेश दत्ता युवा प्रतिष्ठान ढेकू या संघाला आपण पाहतोय. IPLचा थरार आता सगळ्यांनाच माहिती आहे. अतिशय जबरदस्त असे संघ सगळे पॅक आहेत. मुंबई इंडियन्स असेल, सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, सर्व संघ जे आहेत आता पूर्ण पॅक संघ आहेत. प्रत्येकाच्या संघामध्ये 4-4, 5-5 असे बॅट्समन चांगले घेण्यात आलेले आहेत. 150 आणि 170 धावा ह्या पुरतच नाही आहेत, 200+ धावा लागतात आता IPL मध्ये. अतिशय सुंदर असा फटका म्हणावा लागेल. लगेच आपण पाहतोय दरम्यान इथे क्षेत्ररक्षक हजर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. निश्चित स्वरूपात संघाच्या 2 धावा नक्कीच वाचवल्यात. धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या धावसंख्येवरती. 21 रन, लॉस ऑफ 0 विकेट्स आपण पाहतोय. नेरळ टायगर्स आणि शिव ओम फायटर्स या दोन्ही संघाने आपण आयोजकांशी रिपोर्टिंग करायची आहे. कर्णधारांनी अतिशय जबरदस्त फटका, देखना फटका पाहायला मिळते. मनगटाच्या जोरावरती नक्की चेंडूला भेदून दिलाय. लॉंग ऑन रिझनला आलाय हा. 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. अतिशय जबरदस्त. बघा पुन्हा एकदा एक ऑफिशियल्स अनाउन्समेंट करतोय. काल सुद्धा केली होती, कारण की कर्जत खालापूरमधून आलेले जे खेळाडू आहेत त्यांना बऱ्याचशा लोकांना या मैदानाचा अनुभव नसेल. बघा माझ्या उजव्या बाजूला जे तळाव आहे त्या तळावाच्या अवतीभोवती आपण लघुशंका करू नका, कारण की देवी देवतांचं स्थान आहे तिथे. ज्या समोरच्या तळावात जो आता चेंडू मारलाय त्या तळावाच्या अवतीभोवती कोणीही लघुशंका आपण करू नका प्लीज. आयोजकांची विनंती आहे, कारण की त्या ठिकाणी देवी देवतांचं स्थान आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. दरम्यान मैदानात काय घडलंय आपण पाहतोय. पंच, टीम मीटिंग, आपण आता जेवढा वेळ सेव्ह करणार आहोत तेवढा आपल्याला रात्री हा पूर्ण जो वाचवलेला जो वेळ आहे तो आपल्याला उपयोगी ठरणार आहे. ऑफिशियल्स पंचांना सुद्धा याची विनंती असणार आहे. जय नेरळ टायगर्स आणि शिव अथर्व 11 दोन्ही संघाच्या कर्णधार जर आपण आला असाल तर आपण लगेचच आयोजकांशी पण संपर्क साधायचा आहे, रिपोर्टिंग करायची आपण. याच्यानंतरची नेक्स्ट मॅच आपली असणार आहे. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या अंती आपण पाहतोय धावसंख्या झाली ती 27 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज. गोलंदाजाचं नाव समजलं पाहिजे आम्हाला. संदीप. मात्र इथे मात्र संदीपने मात्र पहिला चेंडू टाकला आणि मोठा मासा मात्र गळा लावलाय. तो म्हणजे नरेश ठोंबरे मात्र नक्कीच इथे मात्र बाद होतोय. पहिला गडी बाद नरेश दत्ता युवा प्रतिष्ठान ढेकू या संघाचा आपण पाहतोय. मोठी विकेट नक्कीच मात्र मिळाली ती जय मल्हार या संघाला आपण पाहतोय. थोडासा स्वतःवरती नाराज असेल नरेश, मोठी कामगिरी करू शकला नाही आपल्या संघासाठी. नक्कीच स्वतःवरती नाराज, निराश होऊन मात्र मैदानाच्या बाहेर परततोय. न्यू बॅटर मैदानात एंटर होते आपण पाहतोय. आदिनाथ. आदिनाथ खऱ्या अर्थाने नावामध्ये नाथ. नवीन उमेद आणि विश्वास घेऊन नक्कीच मैदानामध्ये एंटर झालाय. परंतु मी गोलंदाजाचं कौतुक करेल संदीपचं. त्याने पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फलंदाज बाद केलाय. प्रशांत खांडेकर सरांनी नक्कीच मात्र एक अतिशय जबरदस्त गोलंदाज इथे मात्र निवडलाय. की त्यांना सुद्धा माहिती होतं, कारण की नरेश ठोंबरे सारखा मोठा फलंदाज मैदानात आहे, त्याची विकेट खूप महत्वाची आहे.
कॅल्क्युलेशन असणं गरजेचं आहे खऱ्या अर्थाने मैदानामध्ये, परफेक्ट कॅप्टन्सी. आणि इथे मात्र आपण पाहतोय आडव्या बॅटने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूला भन्नाट वेग होता, चेंडू मात्र नक्कीच सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातोय आणि यष्टीरक्षक आपली कामगिरी मात्र चोख पार पाडतोय. येतोय हा डॉट चेंडू, येतोय निर्धाव चेंडू, येतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते संदीपच्या माध्यमातून आपण पाहतोय. हलकासा स्टिअर करण्याचा प्रयत्न इथे मात्र नक्कीच मात्र नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाला स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलंय बॅटर. आपण पाहतोय आदिनाथच्या माध्यमातून लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते, ती नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकू या संघाला. धावसंख्येत 1 वाढ झाली, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 या धावसंख्येवरती. 5 षटकांचा सामना नक्कीच असणार आहे. तिसरं षटक चालू आहे आणि 28 धावा आतापर्यंत स्कोअर बोर्डवरती लागलेल्या आहेत. स्ट्राईक वरती मात्र आता पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रवीण मात्र नक्कीच आलाय. दरम्यान नक्कीच मैदानामध्ये काय घडलंय आपण पाहणार आहोत. किती धावा पंच? 3 धावा नक्कीच मिळत आहेत. थोडंसं मैदानामध्ये लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. 3 धावा नक्कीच आरामात मिळत आहेत त्या नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकू या संघाला आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू होता. या शॉर्ट पिच चेंडूला कदाचित जर या बॅटरने थोडासा हातमध्ये जाऊन शपल होऊन जर मारला असता तर मिड विकेट रिजनला वाऱ्याच्या वेगावरती षटकार आला असता. परंतु थोडासा इथे मात्र प्लॅनिंग चुकलंय. बघणं गरजेचं आहे, निरखून घेणं गरजेचं आहे, पारखून घेणं गरजेचं आहे चेंडूला. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू हलकासा कट केलाय चेंडूला. इथे मात्र चेंडू गोळीच्या वेगाने सरसळत जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय खणखणीत दणदणीत चौकार. बघा नेरळ टायगर्स आणि शिव अथर्व 11 संघ आपण इथे आला असाल तर आपण आपले टी शर्ट कलेक्ट करायचे आहेत आयोजकांकडून. सर्व टी शर्ट्स इथे उपलब्ध आहेत. आपले टी शर्ट्स आपल्या जर्सी आपण इथून घेऊन जायचंय. आज या मैदानावरती आपल्याला एक अतिशय जबरदस्त दिग्गज खेळाडू, मोठा स्टार खेळाडू मात्र बघायला मिळणार आहे. विजय मुसळे सारखा एक मोठा फलंदाज या मैदानावरती बघायला मिळणार आहे आपल्याला आज. या आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये बऱ्याच टुर्नामेंट गाजवणार असा फलंदाज, कारगाव गावचा सुपुत्र विजय मुसळे पाहायला मिळणार आहे. संदीपजी शिनारे सुद्धा बघायला मिळणार, नागेश पवार हे सुद्धा पाहायला मिळणार आहेत. मोठे मोठे दिग्गज खेळाडू या 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून या परलीग क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. मंगेशजी चव्हाण सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत, परंतु त्यांचा आज संघ नाहीये, उद्या किंवा परवा असतील ते कदाचित. बाळा धनवे कर्जत कोण विसरणार, अतिशय जबरदस्त असा फलंदाज आहे. आणि विजय मुसळे यांचं नाव घेतलं आणि हजर सुद्धा झालेत. स्वागत आहे त्यांचं. माथेरानचे वंडरबाय विजय पार्टे हे सुद्धा पाहायला मिळतील. बघा म्हणजे मोठे मोठे खेळाडू या मैदानावरती खेळताना दिसतील आपल्याला 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून. धावसंख्या झाली आतापर्यंत आपण पाहतोय 35 धावसंख्या नक्कीच मात्र इथे स्कोअरबोर्डवरती लागलेली आहे. आज नक्कीच मात्र आमचे विजय दादा आलेत म्हणजे आज प्रेक्षकांना षटकार चौकार बघायला मिळणार. मोठे फलंदाज आहेत, स्टार फलंदाज आहेत. त्यांचे फॅन फॉलोअर्स आम्हाला फोन करतायत, आमचे विजय दादांची मॅच लागले की नाही लागले. म्हटलं नाही, थांबा, अजून आले नाहीत. ते फॅन आहेत त्यांचे बरेच. मैदानात मात्र थोडासा ड्रिंक्स ब्रेक नक्कीच पाहायला मिळतोय. उन्हाचा तडाखा अतिशय जबरदस्त आहे. पाणी पिणं गरजेचं आहे. शरीराला खऱ्या अर्थाने एनर्जी देण्याचं काम पाणी हे करते आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त पाणी पिणं गरजेचं आहे. डॉक्टरांचा सल्ला नक्कीच सगळ्यांना असणार आहे. मगाशी सुद्धा मी सांगितलंय की बाहेरून आल्यानंतर लगेचच घरात गेल्यानंतर थंड पाणी पिऊ नका. थोडंसं विश्रांती घ्या, 10-15 मिनिटं थांबा आणि कोमट साधं पाणी पिया. कारण की आपलं आरोग्य आणि आपला जीव अतिशय लाख मोलाचा आहे.
तर पुन्हा एकदा वळतोय मैदानावरती चालू असलेला सामना आपण पाहतोय नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकूच्या विरोधात जय मल्हार. दरम्यान इथे मात्र आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकाच्या अंती स्कोअरबोर्डवरती धावा लागल्यात. 1 गडीच्या मोबदल्यात 35 धावा स्कोअरबोर्डवरती लागल्यात. येणारे अजून 2 षटक बाकी आहेत. येणाऱ्या 2 षटकात किती धावा येतील ते आपण पाहणार आहोत. ग्रुप ग्रामपंचायत दहेगावचे उपसरपंच विद्यमान उपसरपंच मान्य श्री विनोद दादा देशमुख, आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत आहे. खऱ्या अर्थाने त्यांचा नक्कीच संघ मैदानात उतरणार आहे, आपण पाहणार आहोत. संघ मालक विनोद दादा देशमुख, आपलं स्वागत आहे या 40+ प्रीमियर लीग मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत सुनील आपण पाहतोय. इथे मात्र हलकासा कट केलाय, पॉईंटच्या डोक्याच्या वरून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हातातला गोळा मात्र निसटलाय. दरम्यान जीवनदान मिळतंय बॅटर प्रवीणला मात्र नक्कीच आपण पाहतोय. 1 धाव नक्कीच धावून काढले. 1 धाव मिळते नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकू या संघाला. वैयक्तिक दुसरा आणि संघाचं चौथं षटक घेऊन आलाय गोलंदाज सुनील आपण पाहतोय. सुनील ठोंबरे. नेक्स्ट बॉल. अतिशय जबरदस्त चेंडू इथे टाकण्यात आलाय. लोअर फुलटॉस चेंडू होता, हलकासा स्टेअर केला नक्कीच पॉईंटच्या दिशेला. 1 धाव नक्कीच धावून काढली आणि 1 धावेवरती समाधान होत आहे. 37 धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे ती आपण पाहतोय. अतिशय सुंदर चेंडू, परफेक्ट लाईनचा वापर केला गेला. इथे मात्र सुनीलच्या माध्यमातून क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हणजे यॉर्कर चेंडू, आणि यॉर्कर चेंडू टाकण्यामध्ये सक्सेस ठरलाय. निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता होते. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पाहतोय आपण सुनीलच्या माध्यमातून. शॉर्ट पिच चेंडू आहे, आडव्या बॅटने खेळून काढलाय. मिड विकेट रिजनला चेंडू लँड झालाय. क्षेत्ररक्षक जोरात धावत आला. 1 धाव कंप्लीट झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा इथे आरामात कंप्लीट झालेली आहे. 2 धावा मिळतील त्या नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकू या संघाला आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त नक्की इथं मात्र तटवलाय चेंडू कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक हजर आहे. दरम्यान पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पुन्हा एकदा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन दी विकेट म्हणावी लागेल ती नरेश युवा प्रतिष्ठान ढेकू या संघाकडून पाहायला मिळते. 2 धावा आरामात कंप्लीट झाल्यात. 2 धावा मिळतील. धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचली ती 41 या धावसंख्येवरती. 41 रन, लॉस ऑफ 1 विकेट. इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जोरात धावत आलाय. दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा हातातला गोळा निसटलाय आणि पुन्हा एकदा 2 धावा मिळत आहेत. त्या म्हणजे नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकू या संघाला. खऱ्या अर्थाने गोलंदाज जीव लावून गोलंदाजी करतोय खरा, परंतु त्याला क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाहीये. वारंवार मात्र झेल सुटतायत. थोडासा नाराज असेल गोलंदाज सुनील ठोंबरे नक्कीच क्षेत्ररक्षणावरती. दरम्यान 4थं षटक ते समाप्त होते आणि 4 षटकांच्या अंती आपण पाहतोय धावसंख्या झाली ती नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकू या संघाची 1 गडीच्या मोबदल्यात 43 धावा, 43 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स. नेरळ टायगर्स संघाचा कर्णधार आपण आला असाल तर आपण आयोजकांशी लगेच संपर्क साधायचा आहे, रिपोर्टिंग करायची आपण लगेचच. यानंतरची मॅच आपली लगेच असणार आहे. जर आपण आला असाल इथे तर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज आपण पाहतोय जय मल्हार संघाकडून. मारुती. शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज आपण पाहतोय मारुती. स्ट्राइक एंडला आपण पाहताय आदिनाथ.
43 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. एक गडीच्या मोबदल्यात शेवटचा षटक घेऊन येते गोलंदाज. आपण पाहतोय मारुती पहिला चेंडू इथे टाकलाय. नक्कीच मात्र या चेंडूला मात्र सन्मान देण्याचं काम केलं होतं, परंतु चेंडू मात्र नक्कीच जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि एक सोप्पा झेल मात्र आता टिपलाय आणि आदिनाथला मात्र माघारी परतवलाय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 43. या धावसंख्येवरती आपण पाहतोय 2 गडीच्या मोबदल्यात न्यू बॅटर मैदान एंटर होते. आपण पाहतोय नरेश दादा युवा प्रतिष्ठान संघाकडून ठाकूर. खऱ्या अर्थाने आता मात्र मैदानात जो फलंदाज एंटर झालाय ठाकूर, त्याला बुद्धिबळाच्या खेळाच्या वजीरासारखं खेळावं लागणार आहे. कारण की बघा 100 प्यादे जरी एकत्र आले ना तर वजीराची एक चाळ मात्र अख्खा खेळ उद्ध्वस्त करू शकते आणि आता मात्र वजीराची खेळी करावी लागणार आहे. ठाकूर मात्र ऑन स्ट्राईक आता आलेत. या षटकातील अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र मारुतीने विकेट घेतले. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे. 1 धाव मिळते. एका धावेवरती समाधान झालंय. सोसाट्याचा वारा वारंवार मी काल सुद्धा सांगत आलाय, कारण हे आमचं होम ग्राउंड आहे. याच ग्राउंडवरती आम्ही प्रॅक्टिस करत असतो. 3 ते 5च्या दरम्यान सोसाट्याचा वारा असतो या मैदानावरती आणि ज्यावेळेस आम्ही प्रॅक्टिस करत असतो ना, आम्हाला माहिती आहे हवा आहे, फक्त बॉलला पुश करायचं, हवेच्या बरोबर चेंडू जातो निघून. अनुभव इथे मात्र नक्की यष्टी रक्षक मात्र चुकी करताना दिसतोय. अति घाई संकटात नाही. चेंडू पकडला असता हातात तर कदाचित 4 धावा मिळाल्या नसत्या. मात्र इथे नक्कीच 4 धावा तर नक्कीच मिळाल्यात. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू सुद्धा घोषित केलाय, म्हणजे टोटल मिळतील 5 धावा. धावसंख्या जाऊन पोचली ती आता 49 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. एक फायटिंग टोटल मात्र आता उभी झालेली आहे, कारण की नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकू या संघाची गोलंदाजी नक्कीच मला असं वाटते अतिशय चांगली गोलंदाजी. नरेश ठोंबरे सुद्धा त्याच्यामध्ये स्वतः आहेत, म्हणजे गोलंदाजी चांगलीच असणार. इथे मात्र हलकासा कट केलाय चेंडूला. चेंडू नक्कीच ट्रॅव्हल होतोय पॉइंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक जोरात पळतोय चेंडूच्या मागे. 2 धावा कंप्लीट. 3री धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3री धाव सुद्धा इथे आरामात कंप्लीट होते. 3 धावा मिळत आहेत नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकू या संघाला. चांगली रनिंग बिटवीन दी विकेट म्हणावी लागेल. धावसंख्या मात्र 3 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 52 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. 52 धावा कंप्लीट. भन्नाट वेगाचा चेंडू आणि आता मात्र हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर चाललाय. पंच दंडित करतात. स्क्वेअर चेंडू अवांतर स्वरूपाची 1 धाव मात्र खात्यामध्ये ऍड होते. 53 धावा स्कोरवरती लागलेत आणि आता मात्र मिथून लागी मात्र आलेले आहेत. मागाशी मी अनाऊन्स केलं होतं मिथून लागी कुठे दिसत आहेत. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जोरात धावत आला. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा हातातला गोळा मात्र निसटलाय. जवळजवळ या मॅच मध्ये आतापर्यंतची ही कॅच ड्रॉप होणारी जवळजवळ 6वी कॅच ड्रॉप झालेली आहे आतापर्यंत. 6 झेल सुटलेत आतापर्यंत या मॅच मध्ये. थोडंसं क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळते जरूर, कारण की क्रिकेटचं समीकरण मित्रांनो माहिती असणं गरजेचं आहे. कॅचेस विन द मॅचेस. 2 धावा नक्कीच मिळतील या चेंडूवरती. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. आणि आता मात्र अतिशय सुंदर चेंडू मारुती यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. परफेक्ट लाईनचा वापर केला गेला. गुडलेन चेंडू इथे टाकण्यात आलाय आणि गुडलेन वरना मात्र चेंडू उसळी घेऊन यष्टी रक्षकाच्या हातात जातोय आणि यष्टी रक्षक आपली कामगिरी मात्र चोख पार पाडतोय. येतोय हा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. शॉर्ट पिच चेंडू आणि या शॉर्ट पिच चेंडूचा मात्र घेतलाय खरपूस समाचार. स्क्वेअर लेग अंपरच्या डोक्याच्या वरून येतोय हा 1 बाउन्स. 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. चला नेक्स्ट मॅचचे दोन्ही टीम्सने आपले टी शर्ट कलेक्ट करायचे आहेत आणि टॉस साठी सुद्धा आता लगेच यायचंय. नेरळ टायगर्सच्या विरोधात शिव अथर्व 11. दोन्ही संघ या लगेच टॉस साठी
कोणताही वेळ लावू नका, इनिंग्स ब्रेक आता झालेली आहे, विनंती असेल. धावसंख्या 5 षटकाची अंती आपण पाहतोय. पहिलं सत्र समाप्त झालंय. 59 धावा स्कोर बोर्डवरती लागल्यात. 60 धावांचं टार्गेट असणार आहे, ते म्हणजे जय मल्हार या संघाच्या समोर. म्हणजे प्रत्येक षटकात रिक्वायर्ड रन रेट 12 रन्स, 12 धावांची आवश्यकता असेल. 12 गुणिले 5 60. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्या समोर. नेरळ टायगर्सच्या विरोधात शिव अथर्व 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेच यायचे टॉस साठी. जर आपण दिलेल्या वेळेत हजर नाही राहिला तर कदाचित आयोजक आपल्याला पेनल्टी सुद्धा देऊ शकतात. 60 धावांचं टार्गेट आहे. प्रत्येक षटकात 12 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर 12 रन्स. आज खऱ्या अर्थाने IPLची मॅच सुद्धा अतिशय जबरदस्त आहे. महेंद्रसिंग धोनीच्या विरोधात विराट कोहली, RCBच्या विरोधात चेन्नई. बिग बॅटल. बरेच जण फॅन असतील चेन्नईचे, बरेच जण फॅन असतील RCBचे, परंतु आम्ही कट्टर फॅन मुंबई इंडियन्सचे. आमचे गणेश नाना पाटील इथे आलेले, त्यांना विनंती आहे की त्यांनी मुख्य मंचावरती यायचे. आपलं सहर्ष स्वागत आहे. खालापूर टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नाना पाटील इथे उपस्थित झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. विनंती असेल की त्यांनी मुख्य मंचावरती यायचंय. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी या लगेच दोन्ही कर्णधारांनी. विनंती असेल नेरळ टायगर्सच्या विरोधात शिव अथर्व 11. दोन्ही संघाचे कर्णधार या लगेचच. जय मल्हार संघ आपले सलामीचे बॅटर आपण मैदानात पाठवायचे आहेत. विनंती असेल. आणि नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकू संघ आपण आपले क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचे. 30 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर 12 रन्स. 12 धावांची आवश्यकता प्रत्येक षटकामध्ये. चुरशीचा सामना होणार यात काही शंका नाही, कारण की दोन्ही संघ अतिशय मातब्बर असे संघ आहेत, बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला प्रशांतजी खांडेकर असतील, एका बाजूला नरेश ठोंबरे असतील. सलामीचे बॅटर मैदानात एंटर होत आहेत. आपण पाहतोय जय मल्हार या संघाकडून. सुनील ठोंबरे आणि आपण पाहताय सुनील ठोंबरे आणि चंद्रकांत. सलामीचे फलंदाज आपण पाहतोय जय मल्हार या संघाकडून मैदानात एंटर होत आहेत. 60 धावांचं टार्गेट उभं केलंय नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकू या संघाने. आपण पाहतोय चुरशीची नक्कीच ही लढत होणार यात काही शंका नाहीये. बॅटल बिग बॅटल. सर्व पाहुण्यांचं आम्ही या 40+ प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत करतोय. नेरळ टायगर्सचे कर्णधार इथे आलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे. चला आता शिव अथर्व 11 आपला कर्णधार आपण पाठवायचा आहे. विजय पार्ठे माथेरान, मगाशी नाव घेतलं होतं आम्ही. विजय पार्ठे सुद्धा आपल्याला या मैदानात आज खेळताना दिसतील. मोठे दिग्गज खेळाडू आहेत ते सुद्धा. चला शिव अथर्व 11 आपला कर्णधार आपण पाठवायचा आहे. विनोदजी देशमुख, विजयदादा मुसळे आपण या. चला आणि चला कर्णधार आलेले आहेत. बालादादा गायकवाड, आपल्याला विनंती असेल की आपण लगेच टॉस करून घ्यायचंय. बॉल चॉईस सुद्धा लगेच तिथंच करायचंय. नेरळ टायगरच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला आपण यायचंय. आपले कर्णधार आपली वाट पाहत आहेत. नेरळ टायगरचे सर्व खेळाडू आपण यायचे आणि आपले टी-शर्ट कलेक्ट करायचे, जर्सी कलेक्ट करायची आपण.
वळूया मैदानावरती चालू असलेला सामना एका बाजूला नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकूच्या विरोधात मात्र खेळते जय मल्हार. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज. दादा नाव काय गोलंदाज? दीपक ठाकूर. स्ट्राईक एंडला आपण पाहताय चंद्रकांत. नॉन स्ट्राईक एंडला सुनील. चला मॅच ऑन. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. 60 धावांचं टार्गेट. पहिला षटक घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहतोय ठाकूर. पहिला चेंडू इथे मात्र भन्नाट वेगाचा चेंडू टाकलाय. हलकासा मात्र कट केलाय चेंडूला. इथे मात्र आपण पाहतोय लॉंग ऑफ रिजनला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे, कोणतीही चुकी करत नाही. एक धाव मिळते. मात्र श्री गणेशा मात्र एका धावाने करतोय, तो म्हणजे जय मल्हार संघ. चला मॅच ऑन करायची आहे. पहिला चेंडू इथे मात्र टाकण्यात आलाय. पहिल्या चेंडूला मात्र लॉंग ऑफ रिजनला एक धाव नक्कीच धावून काढली. नेक्स्ट बॉल आपण पुन्हा एकदा पाहतोय ठाकूरच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला मात्र आता बॅटर आपण पाहतोय सुनील ठोंबरे. इथे मात्र एक हलकासा मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये कट करण्याचा प्रयत्न केला गेला. दरम्यान इथे क्षेत्ररक्षक जोरात धावत आलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतंय. निश्चित स्वरूपात आपल्या संघाच्या 3 धावा नक्कीच वाचवण्यामध्ये यश मिळालंय ते क्षेत्ररक्षकाला. दरम्यान नक्कीच आपण पाहतोय एक धाव जरूर मिळते ती जय मल्हार या संघाला. नेरळ टायगरच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण मुख्य मंचाच्या डाव्या बाजूला यायचं आणि आपले टी शर्ट जर्सी कलेक्ट करायची आहे. अतिशय सुंदर चेंडू. परफेक्ट लाईनचा वापर केला गेलाय. गुड लाईन चेंडू इथे टाकण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज ठाकूर. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पाहतोय आपण. आणि आता मात्र चेंडू हवेत आहे. शंकर पवार चेंडूच्या खाली येत आहेत, परंतु इथे मात्र चुकी करताना दिसत आहेत. सोप्पा झेल मात्र नक्कीच सुटलाय. जी चुकी करताना दिसले जय मल्हार संघ क्षेत्ररक्षण करताना, त्याच पावलावरती पाऊल ठेवताना मात्र दिसतोय नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकू संघ. चुकीला माफी नाही. अतिशय सुंदर चेंडू. परफेक्ट लाईनचा वापर. यॉर्कर चेंडू इथे मात्र टाकण्यात मात्र सक्सेस ठरलाय गोलंदाज ठाकूर. परंतु या चेंडूवरती मात्र एक धाव काढण्याचं काम केलंय जय मल्हार या संघाने. आपण पाहतोय दीपक ठाकूर गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय वेगवान गोलंदाज आहे. चांगली एक अतिशय जबरदस्त मनगटाच्या जोरावरती गोलंदाजी करतायत. अतिशय सुंदर असा चेंडू. खऱ्या अर्थाने दीपक ठाकूर यांच्याकडे आपण जर पाहिलं तर अभिषेक दालोर, करण अंबाला यांची आठवण करून देणारी गोलंदाजी दिसते खऱ्या अर्थाने. परफेक्ट लाईन, तेवढीच हाईट, तशा पद्धतीचीच गोलंदाजी. अभिषेक दालोर बऱ्याच जणांना माहीत असेल. करण अंबाला महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने या खेळाडूला डोक्यावरती उचललंय. परंतु बघा, महाराष्ट्रात जास्त वेळ कोणाला जास्त डोक्यावर ठेवत नाही. ही महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्रामध्ये दिग्गज खेळाडू बरेच आहेत आणि याच्या पुढे सुद्धा येतील. परंतु टेनिस क्रिकेटला सोनेरी दिवस आलेत खऱ्या अर्थाने. आपण व्यावसायिक स्तरावरती नक्कीच टेनिस क्रिकेट आता गेलेलं आहे. बघा, ISPL सारखं मोठं प्लॅटफॉर्म आलंय. रायगड प्रीमियर लीग आहे, स्वर्गीय रतनबुवा पाटील चषक आहे, मानाच्या स्पर्धा या खऱ्या अर्थाने आहेत. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी असेल, सुप्रीमो चषक असेल, बऱ्याच मोठ्या मोठ्या टुर्नामेंट्स नक्कीच होत असतात. आणि या सगळ्या टुर्नामेंट्समधून आपण
एक चांगल्या प्रकारचं आपण नक्कीच नाव आपलं कमवू शकता, मोठं नाव करू शकता. व्यावसायिक लेवलला बरेच आता क्रिकेटपटू उतरलेले आहेत. आपल्याच आजूबाजूच्या गावातील खेळाडू मोठे होत चाललेले आहेत. आपल्या जवळचंच नक्कीच आपण घेऊयात उदाहरण, कर्जत तालुक्यातील आपला साहिलसुद्धा आता एक अतिशय जबरदस्त व्यावसायिक स्तरावरती उतरलेला खेळाडू आहे. सांबार्ली गावचे रजत मुंडे असतील, आपण पाहतोय सावळे गावचे किरण पवार, असे मोठे मोठे आता ही नावं आपल्या आजूबाजूच्या गावातील ही नावं आहेत. आणि हे खेळाडू आता मोठे होत चालले आहेत, व्यावसायिक लेवलला क्रिकेट खेळतात, मोठ्या मोठ्या टुर्नामेंट्स खेळत असतात. परंतु या सगळ्या गोष्टी करायला तुम्हाला सर्वात जास्त भर द्यावा लागतो, तो म्हणजे रेग्युलर प्रॅक्टिस. तुमचा फिटनेस महत्त्वाचा आहे आणि रेग्युलर प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. परीक्षेला जर उतरायचं असेल तर परीक्षेची तयारी करावी लागते, अभ्यास करावा लागतो आपल्याला. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि 1 षटकाच्या अंती आपण पाहतोय धावसंख्या झाली ती 4. आता दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज, आपण पाहतोय नरेश ठोंबरे, स्ट्राईकला मात्र सुनील ठोंबरे. शपल मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आता मात्र पंचांनी मात्र बोट उंच केलंय. प्लाम इथे मात्र LBWच्या स्वरूपात मात्र सुनील ठोंबरे मात्र इथं पहिला गडी बाद होतोय. अनिलजी मोरे साहेबांचं सुद्धा आम्ही या 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. खऱ्या अर्थाने जुने जाणते क्रिकेटर सुद्धा आहेत आणि या संपूर्ण परिसरामध्ये एक अतिशय चांगलं नाव आहे त्यांचं. अनिलजी मोरे साहेबांचं आम्ही स्वागत करतोय. मंगेशजी चव्हाण, बालराजदादा गायकवाड यांचे जिगरी मित्र म्हणून ओळखले जातात. जिगरी यारी दोस्ती. बघा, बऱ्याच वेळा मी सांगत असतो समालोचनाला ज्यावेळेस जिथे जिथे जातो, आयुष्यामध्ये तुम्ही एकतरी मित्र असा करा की ज्याच्याशी सुखदुःख शेअर कराल. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा असावा. गीत आपण ऐकलं असेल सगळ्यांनी, डोळ्यातनं पाणी येतं ते गीत ऐकताना. न्यू बॅटर मैदान एंटर होते, आपण पाहतोय प्रशांत खांडेकर, एक जबरदस्त नावाजलेले फलंदाज आहेत, धडाकेबाज फलंदाज आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू हवेत आहे आणि पुन्हा एकदा हातातला गोळा मात्र निसटलेला आहे. वारंवार या चुका होताना दिसत आहेत. नरेश ठोंबरे मात्र नाराज आहेत. नक्कीच ज्या वेळेस एखादा गोलंदाज कस लावून ज्या वेळेस गोलंदाजी करत असतो, आपल्या अनुभवाचा वापर करत असतो आणि त्यावेळेस जर त्याला क्षेत्ररक्षणाची साथ लाभली नाही तर नक्कीच तिथे थोडीशी नाराजी व्यक्त होते. सोप्पा झेल होता कदाचित, नक्कीच आपण पाहूया. परंतु प्रशांत खांडेकर सारख्या मोठ्या फलंदाजाला जीवनदान मिळणं खऱ्या अर्थाने ही खूप मोठी गोष्ट आहे. चुकीला माफी नाही. येणाऱ्या काही चेंडूवरती आपण प्रशांत खांडेकर यांना बरसताना बघूयात. मोठं नाव आहे खऱ्या अर्थाने, आपण पाहतोय खालापूर तालुक्यातील. अतिशय जबरदस्त देखना फटका, चेंडू मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक जोरात धावत आला आणि पुन्हा एकदा ती चुकी. ज्या खऱ्या अर्थाने जय मल्हार संघाने क्षेत्ररक्षण करत असताना ज्या चुका केल्या होत्या त्या मात्र चुका करताना दिसत आहेत नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकू संघ. वारंवार कॅचेस ड्रॉप होत आहेत. येत आहे या चेंडूवरती मात्र 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 9 या धावसंख्येवरती. क्रिकेटचं समीकरण कॅचेस विन द मॅचेस. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू चाललाय, पंच दंडित करतायत. नक्कीच येतोय हा स्क्वेअर चेंडू. अवांतर स्वरूपाची धाव ऍड होते खात्यामध्ये. जय मल्हार या संघाच्या नक्कीच आपण पाहतोय 10 धावा स्कोअर बोर्डवरती लागल्यात. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि इथे मात्र आता नक्कीच मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज मात्र इथे नक्कीच बाद होतोय, तो म्हणजे चंद्रकांत मात्र इथे नक्कीच बाद होतोय.
न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये जय मल्हार संघाकडून सतीश पाटील. मात्र इथे मात्र आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडू होता. या शॉर्ट पिच चेंडूला हलकासा खेळून काढलाय. एक धाव नक्कीच मात्र मिळते ती जय मल्हार या संघाला. पुन्हा एकदा आता प्रशांतजी खांडेकर नक्कीच स्ट्राईकला आता आलेले आहेत. खऱ्या अर्थाने एक जबरदस्त धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळख आहे या खेळाडूची. परंतु आता 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. नरेश ठोंबरे मात्र गोलंदाजी मार्फत पाहायला मिळत आहेत. इथे मात्र मगाशीच मी सांगितलं होतं की प्रशांत खांडेकर सारख्या मोठ्या फलंदाजाला जर जीवनदान जर भेटत असेल तर कदाचित येणाऱ्या काही चेंडूवरती मोठे फटके पाहायला मिळतील आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. येतोय हा लॉंग ऑफ रिझनला 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. आवश्यकता 17 धावा स्कोर बोर्डवरती लागल्या गडीच्या मोबदल्यात 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज ठाकूर दीपक ठाकूर. अठरा चेंडू आणि आता 43 धावांची आवश्यकता आहे. मॅच इथून मात्र मॅच बॅलन्स आहे 50%. इथे मात्र अतिशय जबरदस्त विकेट किपिंग पाहायला मिळते. भन्नाट वेगाचा चेंडू टाकण्यात आला होता. या चेंडूवरती मात्र फाईन लेग क्षेत्र निवडलं होतं परंतु बॅटची कडा लागून मात्र चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातात आणि यष्टी रक्षकाने मात्र आपली कामगिरी चोख पार पाडले. इथे मात्र विकेट नंबर 3 मात्र इथे नक्कीच बाद होतोय तो म्हणजे सतीश. या विकेटसाठी मात्र बाळाराम दादा गायकवाड यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कीपर विकेट कीपर प्रवीणजी देशमुख सरांना नक्कीच मात्र 200 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय बाळाराम दादा गायकवाड यांच्याकडून. मित्र प्रेम बघा मगाशीच सांगितलंय आयुष्यामध्ये एक मित्र असा करा की ज्याच्याशी बसून आपली सुख दुःख शेअर करा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. कधीतरी वेळ असेल ना तर हे गीत हेडफोन लावून ऐका. हृदयाला टच होणारं सॉन्ग आहे खऱ्या अर्थाने. फील होतं. न्यू बॅटर संदेशने मात्र आल्याला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान चेंडू मात्र नक्कीच मात्र पॉइंटच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक नरेश ठोंबरेने मात्र चेंडू कलेक्ट केलाय आणि एक धाव मिळते ती जय मल्हार या संघाला आपण पाहतोय. धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 18 या धावसंख्येवरती आणि पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने स्ट्राईक वरती आला येतो म्हणजे एक अतिशय जबरदस्त असा हार्ड हिटर फलंदाज ज्याने मागच्या षटकामध्ये लॉंग ऑफला मात्र षटकार ठोकला होता. प्रशांत खांडेकर मात्र ऑन स्ट्राईक आता आलेला आहे. इथे मात्र अतिशय जबरदस्त देखना फटका चेंडू जातोय. इथे मात्र 1 बाउंड 4 धावांसाठी आलाय खणखणी दणदणी चौकार.
हा हे यमक जुळणारे शब्द आहेत. आमचे ऑपरेटर यूट्यूब ऑपरेटर आम्हाला नक्कीच तिथनं सांगतायत यमक जुळणारे शब्द आहेत. नेक्स्टला चला नेक्स्ट चौकराला आपण बोलूयात. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पाडतोय आपण. दीपक ठाकूर सज्ज होतोय. अतिशय सुंदर चेंडू आणि आता मात्र कमबॅक करतोय दीपक. याच्या अगोदरच्या चेंडूला नक्कीच आपण पाहिलं तर लॉंग ऑन रिझनला मात्र 4 धावांसाठी वन बाउंड चौकार आला आणि त्याच्यानंतर मात्र नक्कीच कमबॅक केलं गोलंदाज दीपक ठाकूरने. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 22 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे आलाय जरूर. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट झालेली आहे. दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट झाली आहे. 2 धावा मिळत आहेत जय मल्हार या संघाला. आपण पाहतोय 60 धावांचा पाठलाग करत आहे. 24 धावा स्कोरबोर्डवरती लागलेल्या आहेत. शंकर पवार यांच्यावरती खऱ्या अर्थाने नजर असणार आहे आज बऱ्याच जणांची. एक अतिशय जबरदस्त असे एक व्हेरिएशन गोलंदाज म्हणून नक्कीच या परिसरामध्ये ओळख आहे त्यांची. शॉर्ट पिच चेंडू होता परंतु या चेंडूला मात्र कट करण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू अतिशय वेगाने यष्टीरक्षकाच्या हातात जातोय आणि दरम्यान इथे 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. चला मैदानात ड्रिंक्स ब्रेक होते. पाणी घेऊन जायचंय आणि 3 षटकाच्या अंतिम मात्र धावसंख्या झाली ते आपण पाहतोय. 24 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. येणारे 12 चेंडू आणि आता असेल 36 धावांची आवश्यकता असणार आहे. तर इंस्टावरती सध्या हे चालू आहे. अनादि पादिये अनादि पू 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 अपादिया अनादि ओए 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 उपादिये. इंस्टा चालू केल्यानंतर हेच बघायला मिळते हेच ऐकायला मिळते सध्या. याच्या अगोदरच्या 15 दिवसाच्या अगोदर आपण ऐकलं तर रानू बंबई की रानू इंस्टावरती खूप ट्रेंड होतं. सर्वात खूप जणांनी डोक्यावरती उचललं हे सॉन्ग रानू बंबई की रानू. तर डीजे ऑपरेटर आमचे इथे बसले दादा तर नक्कीच रानू बंबई की रानू हे गीत ऐकावं आपण. ड्रिंक्स ब्रेक आता समाप्त होते. पुन्हा एकदा वळतोय मैदानावरती. 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट जे खऱ्या अर्थाने पर ओव्हर 12 रन्स होतं जेव्हा 60 धावा पाहिजे होत्या 5 षटकांमध्ये ते आता रिक्वायर्ड रन रेट येऊन पोचले 18 वरती. आता 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. नेरळ टायगर्स संघाचे संघ मालक आपण पाहतोय त्यांचं आपण या संपूर्ण 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. अमरजीत सिंग साहेबांचं आपण नक्कीच आपण इथे सहर्ष स्वागत करतोय. नेरळ टायगर्स या संघाचे संघ मालक सुधागड खालापूर कर्जत 40+ प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूयात अमरजीत सिंग साहेबांचं यथोचित मान आणि सन्मान आणि स्वागत. आणि अमरजीत सिंग यांची खऱ्या अर्थाने ओळख तुम्हाला सांगतोय मी. मोठ्या मोठे संघ सुद्धा पॅक करत असतात ते त्यांच्या माध्यमातून संघ मैदानात उतरत असतात आणि या 40+ प्रीमियर लीगमध्ये सुद्धा त्यांनी संघ खरेदी केला आहे खऱ्या अर्थाने नेरळ टायगर्स या नावाने आपण पाहतोय. तर अमरजीत सिंग साहेब आपलं नक्कीच आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वळूया पुन्हा एकदा मैदानावरती. 4थं षटक घेऊन येते गोलंदाज.
गोलंदाजाचं नाव समजलं पाहिजे आम्हाला. निखिल गिरीश. ओके, गिरीश मात्र गोलंदाजी मार्फत आलेत. 12 चेंडू 36 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू इथे टाकलाय, 1 धाव नक्कीच मिळाली आहे. आता समीकरण 11 चेंडू आणि आता 35 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला प्रशांत खांडेकर जोपर्यंत खऱ्या अर्थाने मैदानामध्ये असतील तोपर्यंत या मॅचचं नक्कीच काय होईल ते आपण सांगू शकत नाहीये. खऱ्या अर्थाने विश्वास स्वतःच्या खांद्यावरती आहे प्रशांत खांडेकर यांच्या. 11 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट या स्पर्धेचा नियम आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय, आपण पाहतोय गिरीश. नेक्स्ट मॅचचं डिसिजन आपण टॉस जो विन झालाय संघ त्याने आपला डिसिजन सांगायचा आहे लगेचच. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान एकदा पाहतोय आपण, एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का. दरम्यान इथे मात्र दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन दी विकेट म्हणावी लागेल ती म्हणजे आपण पाहतोय जय मल्हार या संघाकडून. आता शेवटचे 10 चेंडू शिल्लक असतील आणि 33 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 33 धावा. मॅच बाकी आहे खऱ्या अर्थाने अजून 50-50%. 10 चेंडू आणि 33 धावा. इथे मात्र बॅटच्या पट्ट्यात घेतलाय चेंडूला आणि भेदून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलाय खणखणीत दणदणीत षटकार. शेवटच्या आता 9 चेंडू शिल्लक आणि आता 27 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 27 धावा. मॅच बाकी आहे अजूनही. शिव अथर्व 11 या संघाने मात्र टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 9 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. स्लोअर चेंडू इथे टाकण्यात आलाय. दरम्यान या स्लोअर चेंडूवरती मात्र मोठा मासा गळायला लागलाय. प्रशांत खांडेकर इथे मात्र नक्कीच बाद होत आहेत. शेवटची आता 8 चेंडू शिल्लक आणि 8 चेंडू मध्ये धावांची गरज आहे. ती म्हणजे 27 धावांची गरज आहे. मॅच अजूनही बाकी आहे ना. इथून आपण बोलू शकत नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकू संघ जिंकतोय ना आपण बोलू शकत जय मल्हार जिंकतोय. मॅच आता खऱ्या अर्थाने बॅलन्स आहे. शेवटच्या 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 27 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटचा खेळ म्हणजे अनिश्चिततेने भरलेला खेळ. कधीही रंग बदलणारा, कधीही सरण्यासारखा रंग बदलणारा खेळ. काही होऊ शकते याच्यामध्ये. आठ चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानात एंटर झालाय. आपण पाहतोय वामन. 8 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय गिरीश या गोलंदाजाला. समीकरण बॅलन्स आहे. मॅच मात्र नक्कीच आता जवळ येऊन थांबलेली आहे. परंतु आता शेवटचे 8 चेंडू आणि या 8 चेंडू मध्ये 27 धावा नक्कीच मात्र बनवायचे आहेत. सरळ बॅटने खेळून काढलाय. चेंडू मात्र गोळीच्या वेगाने जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय खणखणीत दणदणीत चौकार. मॅच मध्ये आता खऱ्या अर्थाने ट्विस्ट निर्माण झालेला आहे. शेवटचे 7 चेंडूंचा खेळ बाकी आणि आता धावांची गरज आहे. ती म्हणजे 23 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 23 धावांची गरज. सुधागड खालापूर कर्जत 40+ प्रीमियर लीगचा या आत्ता जो चौकार आलाय तो जवळजवळ 100वा चौकार आता आलाय अशी नोंद झाले. असे आमच्या युट्यूबवर दादा आम्हाला सांगतायत. 100 चौकार आतापर्यंत लागले गेलेत या 40+ मध्ये. सगळे मिळून म्हणजे कालच्या दिवसातले आणि आजच्या दिवसातील.
लोअर चेंडू होता, इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक जोरात धावत आला, एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा इथे आरामात कंप्लीट झाली आहे, 2 धावा मिळतील. दरम्यान 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकाच्या अंती आपण पाहतोय धाव संख्या झाली जय मल्हार या संघाची, ती म्हणजे 39 धावसंख्या स्कोर बोर्डवर लागले 4 गडीच्या मोबदल्यात. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता असणार आहे. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट स्पर्धेचा नियम, 6 चेंडू आणि 21 धावा. चला यानंतर लगेचच दोन्ही टीम्सने रेडी राहायचंय, वॉर्मअप करून आपल्याला लगेचच मैदानात उतरायचंय. शिव अथर्व 11 संघ आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, तर आपली टीम आपण नक्कीच चॉईस करून आपण आपल्या मैदानावरती उतरायची आहे. सहा चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट आहे स्पर्धेचा नियम. शेवटचा आणि अंतिम षटक कोण घेऊन येतोय आपण पाहणार आहोत. नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकू या संघाकडून. गोलंदाजाचं नाव आम्हाला समजलं पाहिजे. प्रवीण देशमुख, सगळेच जण त्यांना प्रेमाने मास्तर म्हणून ओळखतात. बऱ्याच जणांना नाव त्यांचं माहीत नाही, परंतु प्रवीण देशमुख सरांचं नाव आहे. तर आपण पाहतोय शेवटचा अंतिम षटक घेऊन आलेत. 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक जोरात धावत आलाय. दरम्यान झेल मात्र सुटलाय. दुसरी धाव कंप्लीट, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का? दरम्यान इथे मात्र 2 धावांवरती समाधान होतंय. शेवटचे आता 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि 5 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता. 40+ या संपूर्ण लीगसाठी मात्र जेवणाची व्यवस्था, अल्पोहार मात्र व्यवस्था करण्यात आले शेखर ठाकूर सरांकडून आणि गंगाधर दादा देशमुख. त्रिशा हॉटेल खऱ्या अर्थाने पाली खोपोली रोडवरती आहे. त्रिशा हॉटेल टाटाचा माळच्या नजदीकच, गावाच्या नजदीकच हे हॉटेल आहे. अतिशय जबरदस्त असं रुचकर जेवण मात्र तिथं मिळतं, स्वस्त आणि अल्प दरामध्ये. इथे मात्र आपण पाहतोय नक्कीच एक धाव कंप्लीट आहे झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का? वेट कॉल जरूर आलाय. दरम्यान एका धावेवरती समाधान. शेवटचे आता 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 18 धावा. कंपल्सरी चेसिंग. सरळ बॅटने खेळून काढलाय. चेंडू मात्र गोळीच्या वेगाने जातोय, सीमा रेषेच्या बाहेर येतोय. हा 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत असा हा चौकार. शेवटचे आता 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि 3 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. 3 चेंडू आणि 14 धावा. विदय अतिशय सुंदर चेंडू, परफेक्ट लाईनचा वापर इथे केलाय. दरम्यान हा चेंडू मात्र आलाय डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. उदय कोलंबे उर्फ मॉन्टी यांचं नक्कीच आम्ही इथे सहर्ष स्वागत करतोय. अतिशय जबरदस्त असा एक धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळख खालापूर तालुक्यामध्ये, या संपूर्ण परिसरामध्ये उदय कोलंबे उर्फ मॉन्टी. पुन्हा एकदा येतोय हा व्हेरिएशन चेंडू पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक आलाय डॉट चेंडू. आणि आता मात्र खऱ्या अर्थाने नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकू हा संघ हा सामना जवळजवळ 99% आता नक्कीच खिचात टाकतोय. शेवटचा चेंडू शिल्लक, 14 धावांची आवश्यकता.
दरम्यान इथे मात्र आपण पाहतोय दोन्ही संघाचं अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. चला विनंती असेल शिव अथर्व 11 संघ आपण लगेचच मैदानामध्ये या आणि आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. प्रवीण दाखवते मला. प्रवीण 13-33. एक मिनिट ढेकू जिंकले ना. हो हो ते प्रवीण देशमुख सरनेम सरच ना देशमुख. चला शिव अथर्व 11 संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या त्वरितच लगेच. विजय दादा मुसले आपल्याला विनंती असेल की आपलं संघ मैदानात